अक्कलकोटमध्ये एक भक्त राहत होता. तो रोज मनापासून स्वामी समर्थन यांची सेवा करायचा. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. मांस खावं की नाही? एके दिवशी तो धीर करून स्वामींच्या समोर गेला. हात जोडून म्हणाला, स्वामी, मला एक शंका आहे. काही लोक म्हणतात मांस खाल्लं तरी चालतं, तर काही म्हणतात खाऊ नये. मला काय करावं समजत नाही. स्वामी समर्थ शांत बसले होते. त्यांनी भक्ताकडे प्रेमाने पाहिलं आणि जवळच बसलेल्या एका छोट्या कोकराकडे बोट दाखवलं. स्वामी म्हणाले, बाळा, हे कोकरू बघ. हे पण जिवंत आहे. यालाही वेदना होतात. यालाही जगायचं आहे. जर तुला कोणी त्रास दिला तर तुला कसं वाटेल? भक्त थोडा विचारात पडला. त्याने मान खाली घातली. पण त्याच्या मनात अजून एक शंका होती. भक्त नम्रपणे म्हणाला, स्वामी, तुमचा संदेश मला समजला, पण एक गोष्ट सांगतो. मी आत्तापर्यंत आयुष्यभर मांस खात आलो आहे. आता मी काय करू? स्वामी समर्थ भक्ताकडे प्रेमाने पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. स्वामी म्हणाले, बाळा, जे झालं ते झालं. भूतकाळाबद्दल दुःख करत बसू नकोस. माणूस चूक करतो, पण चूक समजून बदलणं हेच मोठेपण आहे. भक्त शांतपणे ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, आजपासून तुझ्या मनात दया जागी झाली आहे, हेच मोठं आहे. देवाला भूतकाळ महत्वाचा नसतो. आजपासून तू कसा जगतोस हे महत्वाचं असतं. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी, आजपासून मी दयाळू जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. स्वामी समर्थ म्हणाले, ज्याच्या मनात करुणा आणि सद्भाव असतो त्याच्यावर देवाची कृपा कायम असते. त्या दिवसापासून तो भक्त अधिक दयाळू आणि सात्विक जीवन जगू लागला. जय जय श्री स्वामी समर्थ.